मुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज कोकणात धडकणार आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथे सभेचं आयोजन करण्यात आलंय। यात अजित पवार महिलांशी संवाद साधणार आहेत। दसरा मेळाव्यासाठी दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परवानगीबाबत ठाकरे गटाकडून तिसऱ्यांदा बीएमसीला स्मरणपत्र देण्यात आलंय। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या नावानं ठाकरे गटानं बीएमसीच्या जी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना स्मरणपत्र दिलं। तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते। तिसरी आघाडी तयार करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात असं राऊत म्हणाले। तर संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता बोलतात, त्यांनी सांभाळून बोलावं असा सल्ला बच्चू कडूंनी दिला। महाविकास आघाडीतील वातावरण चांगलंच तापलंय। संजय राऊतांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। लहान भाऊ मोठा भाऊ वाटत असेल तर राज्यात काय चित्र असणार हे भविष्यात दिसेल असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। थोरातांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। राऊतांचं जास्त ऐकू नये असा चिमटा पटोलेंनी राऊतांना काढला। संजय राऊतांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला बाळासाहेब थोरातांनी उत्तर दिलं। लोकसभेत काँग्रेसच्या जागा शिवसेना ठाकरे पक्षामुळे वाढल्या असा दावा संजय राऊतांनी केला। ज्यांना मोठा भाऊ असल्याचं वाटतंय त्यांनी शिवसेनेचा किती वाटा याचा अभ्यास करावा असा हल्लाबोल राऊतांनी केला। उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवावा आणि आम्ही 50 खोके घेतल्याचं जाहीर करावं असं आव्हानच आमदार शहाजी पाटील यांनी दिलंय। काही केलं तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असा हल्लाबोलही शहाजी बापू पाटील म्हणून जाहीर करायचं नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो। महाविकास आघाडीत सर्वांनाच मुख्यमंत्री बनायचे असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला। काही लोक मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा असं सतत बोलत फिरतायत असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली। स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटायला लागल्याचा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना उद्देशून लगावला। स्वतः निवडून येईल का ही थोरातांना भीती असल्यानं तालुक्यातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी मी मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य थोरात करतायत अशी जहरी टीका शिर्डीत विखे पाटील यांनी केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून रिपाईला 10 ते 12 जागा देण्यात याव्या अशी मागणी रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली। तर जागा वाटपासंदर्भात 23 सप्टेंबरला रिपाईचे शिष्टमंडळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं। शिवसेना शिंदे पक्षाच्या सोशल मीडिया टीमची मुंबईत बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे। आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख बैठकीला उपस्थित असणार आहेत। अमित ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक नाशिक पूर्व मतदारसंघातून लढवावी अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांना केली आहे। नाशिकचे मनसैनिक प्रसाद सानप यांनी थेट अमित ठाकरेंना पत्र लिहिलंय। त्यांनी या पत्रातून अमित ठाकरेंना नाशिक पूर्व मधून निवडणूक लढण्याची साथ घातली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींना 30 सप्टेंबरपर्यंत लाभ मिळणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदेंनी सांगितलं। त्यासोबतच ज्या बहिणींना जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत 4,500 रुपये जमा होणार असल्याचंही ते म्हणाले। पंतप्रधानांचा वाशिममधील पोहरा देवी दौरा पुढे ढकलण्यात आलाय। नवरात्रोत्सवात जगदंबा मातेचा मोठा उत्सव असतो त्यामुळे दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं। 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरा देवीच्या दर्शनाला येणार होते, मात्र आता 5 ऑक्टोबरला ते पोहरा देवीला येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 तारखेला नागपुरात येणार आहेत। नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत। विदर्भातील जवळपास 1500 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार आहे। कोस्टल रोड सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असणार आहे। तर रात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रोड वाहतुकीसाठी बंद असणार आहे। गणेशोत्सवात रोड 24 तास खुला करण्यात आला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत रोड वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय। लालबागच्या राजाच्या दरबारात असलेल्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दानरूपातील पैशाची मोजणी पूर्ण झाली आहे। भाविकांनी गणेशोत्सवातील 10 दिवसात लालबागच्या राजाला 5,65,90,000 रोख रुपये दान केलेत। तर सोनं 4,151 ग्रॅम आणि चांदी 64,321 ग्रॅम दानरूपात जमा झाले।
आनंदाचा शिधा टेंडर प्रक्रियेला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत शिंदे सरकारला दिलासा दिलाय. 1.7 कोटी आनंदाचा शिधा वाटपासाठी टेंडर काढण्यात आलं. याचिकाकर्त्यांनी टेंडरमधील अटी शर्तींना आव्हान दिलं होतं. अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं. या शिवार फेरीत जवळपास 3000 शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला केल्या. पिकांच्या उत्पादनात 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं जिल्हास्तरीय समितीनं निरीक्षण केलं. कापूस सोयाबीन दरवाढीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर 4 दिवसात शेतकरी गावबंद आंदोलन करतील असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. मतं मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना शेतकरी कापसाचा आणि सोयाबीनच्या दरवाढीबद्दल विचारणा करतील. जर याबद्दल कोणी बोलत नसेल तर यापुढे पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. बीड जिल्ह्यातील सिंदफणा काठच्या 140 गावांसाठी नाथसागरमधील पाणी सोडावं या मागणीसाठी गावोगाव बैठकांचं आयोजन केलं जात आहे. पाणी प्रश्नासाठी शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाणार आहे. त्यानंतरही या प्रश्नावर कुठलीही सकारात्मक हालचाल कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. परभणी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एका शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचल्यानं सोयाबीनचं पीक वाया गेलं. त्यामुळे शेतकऱ्यांना 6 एकर सोयाबीनवरून रोटावेटर फिरवला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बारामती शहर आणि परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक वेळेआधीच काढणीला आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन पिकांची वेळेआधीच काढणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी. हिंगोलीत मागच्या वर्षी हळदीला प्रति क्विंटल 19,000 रुपयापर्यंतचा दर मिळाला. यंदा हिंगोली जिल्ह्यात 8,000 हेक्टर एवढं हळदीचं क्षेत्र वाढलं. मात्र मागच्या महिन्याभरापासून बांगलादेशात हिंसाचाराच्या कारणामुळे हळदीच्या भावात सतत घसरण सुरू आहे. सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील लाखपुरीमधील महेंद्र नवघरे या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या 20 एकराच्या उभ्या पिकावरून ट्रॅक्टर फिरवला. नवघरे यांनी आपल्या शेतात सोयाबीन पेरलं होतं. मात्र त्या सोयाबीनला शेंगाच आल्या नाही. त्यामुळे पिकावरून ट्रॅक्टर फिरवावा लागला. पुण्यातील रायरेश्वर किल्ल्याजवळ बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय. रात्रीच्या सुमारास बिबट्या रस्त्याच्या कडेला दिसल्यानंतर काही तरुणांनी बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात टिपलेला आहे. बिबट्याचा वावर वाढल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. किल्ला परिसरात वावरताना पर्यटकांनीही सतर्क राहावं असं आवाहन स्थानिकांनी केलं. शिरूर तालुक्यातल्या पाबळ परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं 15 ते 20 लोकांना चावा घेतला. अनेक लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यात गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथे वनविभागाच्या 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. शासकीय जमिनीवरील झाडं झुडपं तोडल्याबाबत कारवाई करू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडे 20,000ची लाच मागितली. यानुसार पहिला हप्ता 5,000चा स्वीकारताना दोघांना पकडण्यात आला. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भंडाऱ्यात वरठी पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. वाळू वाहून नेणारा अपघातग्रस्त ट्रक सोडवण्यासाठी त्यानं लाच मागितली होती. त्यातील 2,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागानं कारवाई केली.